हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर हा व्लॉग आहे पॅकिंगशी रिलेटेड. कारण आता काही दिवसामध्ये म्हणजे 7 तारखेला संडेला मी निघणार आहे मुंबईला जायला आणि मुंबईवरून मी जाणार आहे रशियाला, परत उफाला रिटर्न. तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे की काय काय सामान मी आत्तापर्यंत घेतलंय. सो लेट्स बिगिन आवर व्हिडिओ. हो, हे सर्व मसाले. सो तर ह्यामध्ये सर्व मसाले आहेत जे की 7,000चे मसाले आहेत. मी सर्व दाखवणार आहे. हे खूप हेवी आहे, लिटरली ह्याचा बेल्ट पण तुटलाय. खूप जास्ती हेवी आहे. सो हे सर्व मसाल्याचं आहे आणि इथे डाळी वगैरे आहे, सोयाबीनचं आहे. सो आणि इकडे पण थोडंफार आहे आणि ते कपडे आहेत. सो हे चिकन मसाल्याचे असे छोटे छोटे पाऊच आहेत कारण हे यूज करायला फार इझी आहे आणि स्टोअर करायला पण इझी आहे. कारण आपण पूर्ण जर काढून ठेवलं तर ते मे बी खराब होऊ शकतं. सो हे पूर्ण चिकन मसाल्याचे असे छोटे छोटे पॅकेट्स आहेत. हे पण चिकन मसाल्याचे पॅकेट आहेत. हे सुहानाचे पावडरचे पॅकेट आहेत. मी असे छोटे छोटे पाउचेस घेतले कारण ऑफकोर्स हे असे अंबारीचे 4 मिरची पावडर घेतले. छोले मसाल्याचं पॅकेट, हे पावभाजीचं, आणि हे पुन्हा चिकन मसाल्याचं एक मोठं असं पॅकेट घेतलंय. छोटे छोटे पाउचेस फिश मसाल्याचे आहेत. हा गोडा मसाला आहे, गोडा मसाला. हे कांदे मसाल्याचे हे असे पॅकेट्स घेतलेत. हे ऍक्च्युली मलाच कांदा मसाला खूप आवडतो. म्हणजे जर कधी भाजी नसेल केली तर मी कांदा मसाला सोबत ॲज अ भाजी म्हणून खाते. तर हे आय थिंक किती 200 ग्रामचे हे 4 पॅकेट आहेत. ते गार्लिक पेस्ट सुहानाची. हा जो मसाला आहे ना तो ग्रेव्हीचा मसाला आहे, पनीरचा. म्हणजे जे नवीन आत्ता पॅकेट आलं होतं 45 रुपीजचं, ते हे असं छोटे छोटे पाउचेसमध्ये येत आहे. सो मी हे पूर्ण असे पाउचेस घेतले जेणेकरून म्हणजे फक्त एका भाजीसाठी एक पाऊच यूज केलं की मग हे चाट मसाल्याचे पाउचेस आहेत सुहानाचे. मटन मसाला आहे, मटन मसाला सुहाना. आय थिंक हा मसाला असा आहे की हा प्रत्येक भाजीमध्ये मी यूज करू शकते. सो ह्याचं नाव काय, A1 रोजाना मसाला. जलजीरा मसाला आहे, पाहू शकता सुहानाचा. हे गुलाबजामचे 2 पॅकेट घेतलेत. हे एक पॅकेट 400 ग्रामचे, म्हणजे हे टोटल 800 ग्राम झाले. ऑलमोस्ट 1 किलोच्या आसपास 800 ग्राम. रेड चिलीचं पॅकेट आहे. सोयाबीनचं पॅकेट आहे 1 किलोचं. काळा गुळ आहे 1 किलोचं पॅकेट आहे. हे आपलं गोविंद घी आहे 1 किलो पॅकेट. हे पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत, जे मी तुम्हाला मसाले दाखवले त्यामुळे आम्ही हे पाणीपुरी करणार. हे पॅकेट 1 किलोचं आहे. ही 2 किलो मटकी आहे, पण मी ह्यातली 1 किलो घेऊन जाणार आहे. साबुदाणा 1 किलो घेतलाय आणि मी आता सर्व प्रॉडक्ट्सचं इंडिव्हिज्युअल वेट करत आहे आणि लिहून घेणार आहे. इंडिव्हिज्युअल वेट केल्याने मला एक आयडिया येईल की सर्व गोष्टींचा किती वेट झालेला आहे. मी ऍक्च्युली पूर्ण एक लिस्ट काढली होती की मला कोणत्या गोष्टी किती ग्राममध्ये हवेत, पण जेव्हा मी घ्यायला गेले तर ते थोडंसं वर खाली झालेलं आहे. त्यामुळे हे सगळं पुन्हा मला वेट करावं लागत आहे. तर चला लेट्स बिगिन. सो सगळ्या गोष्टी मी वेटच्या अकॉर्डिंग लिहून घेतल्यात आणि हे एवढे सगळे मसाले मला घ्यायला काढलेत आणि बाकी जेवढे पण होते तेवढे मी मम्मीला घरामध्ये ठेवलेत कारण ते फार एक्स्ट्रा होते. सो एवढे मसाले घेऊन जायचेत. आता ह्याचं पूर्ण हे टोटल वेट मला कॅल्क्युलेट करावं लागेल किती झालंय आणि त्या अकॉर्डिंग मग ह्या बॅगमध्ये आपल्याला फिल करता येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.